नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी बॉटनी ऑप्शनल आणि झुलॉजी ऑप्शनल विषयी बोलणार आहे। मित्रांनो, हा जो टाइम पिरियड आहे हा ऑप्शनल करण्यासाठी बेस्ट टाइम पिरियड आपल्याला पाहायला मिळतो। यामध्ये तुम्ही ऑप्शनल एक तरी संपवला पाहिजे। तुम्ही 1/7 चा सिलेबस बघितला असेल। 1/7 चा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्हाला सर्वांना माहिती आहे। मागच्या लेक्चर्स मध्ये मागच्या व्हिडिओज मध्ये मी सर्व ह्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत। त्याचा अंदाज जर घेतला तर तुम्ही काय आहे, तुम्हाला 2 ऑप्शनल करायचे आहेत आणि 2 ऑप्शनल जर तुम्हाला करायचे आहेत तर ते तुम्ही काय आहे प्रिलिम नंतर नाही करू शकत। त्यासाठी काय आहे, तुम्हाला एक ऑप्शनल आता करणं मॅन्डेटरी आहे। त्याच्यामुळे काय एक ऑप्शनल तुम्ही आता हाती घेतला पाहिजे। आणि हा जो काळ आहे, हा जो काही टाइम पिरियड आहे, या टाइम पिरियड मध्ये हा बेस्ट आहे की तुम्ही आता प्रिपरेशन केली पाहिजे एक ऑप्शनलची। 2025 मध्ये ज्या 144 पोस्ट आहेत त्याला जर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने टार्गेट करायचं असेल तर आतापासून तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे की तुम्ही एक ऑप्शनल संपवला पाहिजे। मग काय आहे, त्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला काय आहे डे 1 पासून तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करावं लागेल। त्यासाठी काय आहे, काही आता तुम्हाला हा सिलेबस आहे। आता मी बॉटनी ऑप्शनल विषयी बोलतो। पहिले बॉटनी ऑप्शनलचा विचार जर केला तर काय आहे, हा जो 10 टॉपिक आहे, हा 10 टॉपिक संपवायला तुम्हाला किती टाइम लागेल, किती वेळ लागेल आणि कशा पद्धतीने तो कव्हर केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। आता हा जो काही सेल बायोलॉजी आहे, पहिलाच टॉपिक आहे त्याच्यामध्ये बॉटनी ऑप्शनल मधला हा जो काही सेल बायोलॉजी आहे, हा सेल बायोलॉजी पहिलाच टॉपिक आहे। पहिल्याच टॉपिकचा विचार केला तर काय आहे, तुम्हाला 15+ लेक्चर त्याच्यामध्ये लागतील। सेल बायोलॉजी कव्हर करायचा आहे, बीट बाय बीट कव्हर करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला काय 15+ लेक्चर लागतील। आणि हा जो काही सिलेबस आहे, हा सिलेबस तुम्हाला जस्ट काहीतरी नोट्स काढून तयार करायचा असं नाही आहे, तुम्हाला समजून घ्यायचं आहे सेल बायोलॉजी। कारण समजून घेण्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की सेल बायोलॉजी हा एक कोर एरिया आहे आणि सर्वात जास्त तुम्हाला क्वेश्चन्स आणि मार्क फिचिंग एरिया पण हाच तुम्हाला पाहायला मिळतो। त्याच्यामुळे काय आहे, या कोर एरियावर सर्वात जास्त क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात। 40 मार्काचे क्वेश्चन पण तुम्हाला त्याच्यावर विचारले जाऊ शकतात। इतका ताकदीचा हा एरिया आहे सेल बायोलॉजीचा। म्हणून तुम्हाला त्याचं कमीत कमी 15 लेक्चर 15+ लागतील, पण काय आहे कमीत कमी 15 लेक्चर जर पकडलं तर तुम्हाला काय आहे 15 दिवस तर तुम्हाला सेल बायोलॉजीलाच लागतील। 2 तास तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर करायचं आहे। 2 तासानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर रायटिंग करायचं आहे। म्हणजे काय आहे 4 ते 5 तुमचे 5 तास तुम्हाला ह्या बॉटनी ऑप्शनलवर इन्व्हेस्ट करायचे आहेत। अशा पद्धतीने जर बघितलं तर काय आहे, आता जो सेल बायोलॉजीचा सिलेबस आहे तो बीट बाय बीट कव्हर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 15 लेक्चर सांगितले मी। मग त्याच्यामध्ये काय करावं लागेल तर काय प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर आणि अल्ट्रास्ट्रक्चर डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये द्यायचे आहे ना। मग काय करायचं आहे, आता मी तुम्हाला हे डिस्कस पण केलेलं आहे। याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिकोड करताना सांगितलं आहे बऱ्याच साऱ्या गोष्टी। आता स्ट्रक्चर आणि अल्ट्रास्ट्रक्चर मध्ये काय आहे, त्याचं काय आहे प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स विचारेल तुम्हाला। त्याच्यामध्ये काय करेल, तुम्हाला त्याचं जे काही डायग्राम्स आहेत 2 तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम असेल, युकॅरियोटिक सेलची डायग्राम असेल, विथ काय आहे अल्ट्रा स्ट्रक्चर डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये भरायचे आहेत। अशा पद्धतीचा क्वेश्चन असू शकतो, त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर काय आहे एक शॉर्ट नोट्स बनवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स जे काही तुमची सेल वॉल आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आहेत। म्हणजे काय आहे सेल वॉल आहे, सेल वॉलच्या जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं आहे, कोणकोणते प्रोटीन्स यूज केले जातात, कशा पद्धतीने ती आहे, कशा पद्धतीच्या लेयर्स आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला मांडायच्या आहेत। त्याच्यानंतर काय आहे, हे झालं। त्याच्यानंतर काय सेल अडॅशन त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे। सेल अडॅशन है ना, कोण कोण त्याच्यामध्ये काम करतो, कशा कशा पद्धतीचे रोल त्याच्या आहेत प्रत्येक एन्झाईमचे वगैरे जे काही प्रोटीन्स आहेत ते। त्याच्यानंतर मेम्ब्रेन आहे है ना। त्याच्यानंतर काय आहे मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन कशा पद्धतीने काम करते काय आहे, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट येईल तुम्हाला नंतर, व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट आहेत, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोटीन आहेत, प्रोटीनचे रोल्स आहेत तिथं, वेगवेगळ्या पद्धतीचे चॅनल्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे पंप्स आहेत है ना। या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने डिटेल पद्धतीने तिथं पाहायच्या आहेत आणि व्यवस्थित पद्धतीने डील करायच्या आहेत। त्याच्यानंतर सेल ऑर्गॅनेल्स आहेत, म्हणजे कोण आहे क्लोरोप्लास्ट असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, रायबोझोम्स असेल, त्याचं स्ट्रक्चर आहे, त्याचं फंक्शन्स आहे, ते जे ऑर्गॅनेल्स आहेत ते ऑर्गॅनेल्स कशा पद्धतीने काम करतात, त्याचं ओरिजिन काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपल्याला जास्तीत जास्त हे करायचं आहे। कुठून ओरिजिन झाले, काय झाले, कशा पद्धतीचं त्याचं आतापर्यंत आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या संदर्भात पण करायच्या आहेत है ना। मग त्याच्यानंतर काय आहे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा स्पेशल टॉपिक दिलेला आहे। न्यूक्लियस आहे, न्यूक्लिअर पोर कॉम्प्लेक्स आहे, कशा पद्धतीने जे काही त्याचं काम वर्किंग आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। क्रोमॅटिन आहे ना, न्यूक्लिओझोम आहे, कशा पद्धतीचे वेगवेगळ्या टाईपचे क्रोमोझोम्स तुम्हाला तिथं विचारलं जाईल आणि ते पण आहेत, समोर क्रोमोझोम पण आहेत है ना। त्याच्यानंतर काय आहे सेल सिग्नलिंग आहे आणि सेल रिसेप्टर्स आहे। सेल सिग्नलिंग आणि सेल रिसेप्टर वेगवेगळ्या टाईपचे रिसेप्टर्स तिथं पाहायला मिळतात, वेगवेगळ्या टाईपचं सिग्नलिंग आपल्याला तिथं पाहायला मिळतं। मायटोसिस आहे, मिओसिस आहे आणि त्याची जी काही सेल सायकल आहे ना, जी सेल सायकल कशा पद्धतीची आहे, एम फेज G1 फेज काय आहे, एस फेज काय आहे, G2 फेज काय आहे, एम फेज काय आहे, कशा पद्धतीने ती सायकल चालते, मायटोसिस
मिओसिस याच्यामधला डिफरन्स आहे, मायटोसिस मिओसिस मध्ये जी काही प्रोफेज आहे ती मोस्ट ऑफ द टाइम विचारली जाऊ शकते. मग त्याच्यामुळे काय आहे हे खूप महत्वाचं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे क्रोमोझोम्स. क्रोमोझोमचा जर विचार केला तर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ व्हेरिएशन्स इन क्रोमोझोम्स अँड देअर सिग्निफिकन्स. आता हा जो क्रोमोझोमचा टॉपिक आहे हा मोस्टली जो खूप महत्वाचा टॉपिक आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि हा त्याच्यावर खूप जास्त क्वेश्चन तुम्हाला लॉंग क्वेश्चन खूप जास्त विचारण्याचे चान्सेस तुम्हाला इथं पाहायला मिळतात. मग त्याच्यामुळे काय आहे खूप साऱ्या वेगवेगळ्या टाईपचे क्रोमोझोम्स आहेत. पॉलिटिन क्रोमोझोम आहे, लॅम्बर्स क्रोमोझोम आहे, बी क्रोमोझोम आहे ना. त्याचं स्ट्रक्चर विचारू शकतो तुम्हाला. या 3 जे क्रोमोझोम आहे त्याचं स्ट्रक्चर विचारू शकतो, त्याचं बिहेवियर विचारू शकतो, त्याचं सिग्निफिकन्स पण विचारू शकतो. अशा पद्धतीने काय आहे हे जे क्रोमोझोमचा टॉपिक आहे हा इतका महत्वाचा आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि तुम्हाला 8 मार्काचे क्वेश्चन पण तुम्हाला तिथं विचारू शकतो. मग काय आहे हे जर कव्हर करायचं असं एवढं जर कव्हर करायचं असलं तुम्हाला किती लागतील, कमीत कमी 15+ लेक्चर तुम्हाला त्यासाठी लागतात. मग हे जर टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला कमीत कमी 40 मार्क्स देऊ शकतो इतक्या ताकदीचा हा टॉपिक आहे. सेल बायोलॉजी हा टॉपिक इतका ताकदीचा आहे की तुम्हाला 40 मार्क्स पण देऊ शकतो. मग त्याच्यामुळे काय आहे याला करताना व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय आहे कॉशियसली केलं पाहिजे आणि ताकदीने केला पाहिजे, जेणेकरून काय आहे तुम्हाला जे मार्क्स आहेत तुम्हाला 8 मार्काचा क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला खूप सारे चान्सेस आहेत विचारण्यासाठी. हे जे काही क्रोमोझोम आहेत तिथून मायटोसिस आहे, मिओसिस आहे, एखादी प्रोफेज विचारून टाकेल, बरेच सारे असे घटक आहेत, बरेच सारे असे इव्हेंट आहेत की सेल बायोलॉजीमध्ये तुम्हाला 8 मार्कासाठी पण येऊ शकतात, 10 मार्काचा आणि 15 मार्काचे तर बनतात. म्हणजे काय आहे हा पोटेन्शियल एरिया आहे, इथं तुम्ही काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो आहे मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजीचा जर विचार केला तर याला जर लेक्चरचा विचार केला तर याला 10+ लेक्चर लागतात. किती? 10+ लेक्चर लागतील मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजीला. मायक्रोबायोलॉजी मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्हाला बघायचं आहे व्हायरसेस, बॅक्टेरिया अँड प्लाझमिड, ह्या 3 गोष्टी बघायच्या आहेत. त्यांचं काय बघायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे. व्हायरस आहे, व्हायरसचे किती टाईपचे स्ट्रक्चर आहेत, कोणत्या टाईपचे व्हायरसेस आहेत है ना. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन बघायचं आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही पाठांतराच्या गोष्टी आहेत. कशा पद्धतीने व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, प्लाझमिड्स आहेत, याचे स्ट्रक्चर्स, याच्या डायग्राम्स, या सर्व गोष्टी त्याच्या ज्याचे जनरल फीचर्स आहेत, या सर्व गोष्टी स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन ह्या तुम्हाला करायच्या आहेत. जनरल अकाउंट ऑफ इन्फेक्शन्स आहेत है ना. फायटो इम्युनॉलॉजी आहे. हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला कशाच्या दृष्टीने जे काही प्लांट इम्युन सिस्टम आहे त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे काय आहे तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला ताकदीने कराव्या लागतील, कारण इथं पण तुम्हाला 10+ लेक्चर लागतात हे समजा सांगितलेलं आहे. आणि हे जो काही टॉपिक आहे याचं ऍप्लिकेशन इन मायक्रोबायोलॉजी ऍग्रिकल्चरमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि मेडिसिनमध्ये कशा पद्धतीने त्याचं ऍप्लिकेशन आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत. मग काय आहे हा जो टॉपिक आहे हा पण मायक्रोबायोलॉजीचा तुम्हाला तिथं पाहिजे. सोबतच आहे प्लांट पॅथॉलॉजी है ना. प्लांट पॅथॉलॉजी मध्ये काय आहे हे जे सर्व आहेत है ना इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस कॉज बाय व्हायरस, बॅक्टेरिया अँड मायक्रोप्लाझ्मा, फंगा अँड निमॅटोड्स यांच्या माध्यमातून कोणते कोणते जे काही प्लांट डिसीजेस आहेत ते होतात हे तुम्हाला इथं डील करायचं आहे. त्याच्यानंतर आहे मोड ऑफ इन्फेक्शन अँड डिसेमिनेशन है ना. कोणत्या टाईपचं इन्फेक्शन आहे, इन्फेक्शनचे टाइप्स वगैरे त्या गोष्टी तुम्हाला तिथं डिस्कस करायच्या आहे. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन्स, डिसीजेस अँड रेजिस्टन्स डिफेन्स काय आहे याचं जे काही मॉलिक्युलर बेसिस आहे, इन्फेक्शन्स आहे त्याचं कशा पद्धतीने तो रेजिस्टन्स आहे, कशा पद्धतीने रेजिस्टन्स मेकॅनिझम डेव्हलप होतं त्याच्यामध्ये, या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत याच्यामध्ये या टॉपिकमध्ये प्लांट पॅथॉलॉजीच्या टॉपिकमध्ये करायच्या आहेत. मग मायक्रोबायोलॉजी आहे, प्लांट पॅथॉलॉजी ह्या 2 टॉपिक आहे. याला कमीत कमी 10 लेक्चर्स लागतात, 10+ लेक्चर म्हणतो. आणि काय आहे हा पण एक पोटेन्शियल एरिया आपल्याला पाहायला मिळतो. कमीत कमी तुम्हाला 20 ते 25 मार्क्स हा तुम्हाला मिळवून देऊ शकतो इतका ताकदीचा हा एरिया तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे काय आहे याच्यावर पण लक्ष तुम्ही दिलं पाहिजे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे काय क्रिप्टोगॅम्स है ना. क्रिप्टोगॅम्स आहेत. क्रिप्टोगॅम्स मध्ये तुम्हाला अल्गी, फंगाय, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट ह्या गोष्टी ताकदीने करायच्या आहेत. आता मी तुम्हाला हा जो आहे हा जो काही टॉपिक आहे कोणता व्हायरसेस, बॅक्टेरिया ह्या ज्या गोष्टी आहेत है ना, तिथून नाहीतर फंगाय आहे, बॅक्टेरिया आहे, मायक्रोप्लाझ्मा आहे, व्हायरसेस आहेत, अल्गी आहे, ब्रायोफाइट आहेत, टेरिडोफाइट्स आहेत है ना. मग हा जो काही फंगाय नावाचा जो काही टॉपिक आहे हा फंगाय तुम्हाला इथूनच करायचा आहे. मागच्या टॉपिक मध्ये कंट्रोल्स अँड मेजर्स आणि फंगल टॉक्सिन्स राहिलेला आहे. मग हा जो फंगस आहे हा फंगाय जो आहे फंगाय हा तुम्हाला इथूनच करायचा आहे. फंगाय करताना पूर्ण डिटेलमध्ये करायचा आहे. त्याचे जेवढे काही फायलम्स आहे, सब फायलम्स आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं डील करायच्या आहेत. या मी पूर्ण डिटेल्स मध्ये घेतलेल्या आहेत है ना. अल्गी आहे, अल्गी पण तुम्हाला जेवढे काही अल्गीचे प्रकार आहेत त्याच्या ओरिजिन संदर्भात गोष्टी आहेत
या सर्वांच्या ओरिजिन सर्वात असे ब्रायोफाइट आहे, टेरिडोफाइट आहेत, कोणत्या पिरियड्समध्ये काय कशा पद्धतीने आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला सोबतच मेन त्याचं काय आहे स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन फ्रॉम द इव्होल्युशनरी व्ह्यू पॉईंट ह्या गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत. त्याचं स्ट्रक्चर असेल, त्याचं रिप्रोडक्शन असेल है ना, आणि कशा पद्धतीने ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्कस करायच्या आहे. या 4 अल्गी आहे, फंगा आहे, ब्रायोफाइट आहे, टेरिडोफाइट्स आहेत, या सर्व करायच्या आहेत. सोबतच हे जे काही अल्गी आहे, हे जे काही फंगा आहे, हे जे काही ब्रायोफाइट्स आहेत, हे काही टेरिडोफाइट्स आहेत, याचे इकॉनॉमिकल पोटेन्शियल काय आहे, इकॉनॉमिकल पोटेन्शियलच्या इकॉनॉमिकली कशा पद्धतीने ते बेनिफिट आहेत, ह्युमन बिंगला बेनिफिट करतात, त्या गोष्टी तुम्हाला तिथे करायच्या आहेत. आणि हा जो टॉपिक संपवण्याचा तुम्हाला काय आहे 10+ लेक्चर्स इथं लागणार आहेत. आणि तुम्हाला इथून पण काय आहे तुम्हाला 20 मार्क्स एवढं पोटेन्शियल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे फिनोग्राम्स. फिनोग्राम्स आता याच्यामध्ये काय आहे जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म आहेत. जिम्नोस्पर्म मध्ये काय आहे कन्सेप्ट ऑफ प्रोजिम्नोस्पर्म ही कन्सेप्ट आहे. क्लासिफिकेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ जिम्नोस्पर्म कशा पद्धतीने होतं, पहिलं सुरुवातीला सर्वात डॉमिनेटिंग स्पेसिस जर बघितली तर हीच होती, पूर्ण जगामध्ये पाहिलं तर आपलं हेच होतं. त्याच्यानंतर काय सायलेंट फीचर ऑफ सायकॅट्स आहेत, कोनिफर्स आहेत, जेनायटल्स आहेत, अँड स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन यांचं काय करायचं आहे, हे जे 3 आहेत यांचं काय करायचं आहे, त्यांचं स्ट्रक्चर बघायचं आपल्याला आणि त्याचं रिप्रोडक्शन बघायचं आहे, त्याचे सायलेंट फीचर्स पाहायचे आहेत. त्याच्यामुळे काय आहे स्पेस्ट आणि क्लिअर मेन्शन आपल्याला हा त्याचा सिलेबस आहे जिम्नोस्पर्मचा. त्याच्यामुळे काय आहे स्टेप बाय स्टेप जर आपण बिट बाय बिट जर बघितला तर तो जर आपण व्यवस्थित पद्धतीने केला तरी पण आपल्याला काय आहे जास्तीत जास्त मार्क्स आपण तिथून घेऊ शकतो. जनरल अकाउंट ऑफ सायकोडोफिलेस, बेनेटिलेस अँड कॉर्डेटेल्स हे जे 3 आहेत हे पण तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं जनरल अकाउंट बघायचं आहे. जनरल त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, जनरल जे काही त्याचं अकाउंट आहे ते सर्व गोष्टी आपल्याला तिथं डिटेल करायच्या आहेत. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये काय करायचं आहे, सिस्टमॅटिक करायचं आहे, अॅनाटॉमी करायची आहे, एम्ब्रिओलॉजी करायची आहे, पॅलेंटोलॉजी करायची आहे, फायलोजेनी करायची आहे. कम्पॅरेटिव्ह अकाउंट ऑफ व्हेरियस सिस्टम ऑफ अँजिओस्पर्मिक क्लासिफिकेशन. अँजिओस्पर्मिक क्लासिफिकेशन मध्ये जे काही सिस्टम आहे त्याचं कम्पॅरेटिव्ह अकाउंट बघायचं आहे है ना. हे जे काही सिस्टम आहे हे सिस्टम जे काही क्लासिफिकेशन आहे त्याचं वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफिकेशन मधले एक कम्पॅरेटिव्ह अकाउंट मध्ये त्याचं आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे. त्याच्यानंतर काय आहे वेगवेगळ्या अँजिओस्पर्मिक फॅमिलीज आहेत है ना, वेगवेगळ्या अँजिओस्पर्मिक फॅमिलीज आहेत. स्टडी ऑफ अँजिओस्पर्मिक फॅमिलीज त्याच्यामध्ये ब्रासिकेसी आहे, लेग्युमिनेसी आहे, युफोर्बिएसी आहे, माल्वेसी आहे, ॲपिएसी आहे, सोलेनेसी आहे, कुकुरबिटियासी आहे, ॲस्टेरसी आहे, पोसी आहे, ॲक्रेसी आहे है ना. ह्या ज्या सर्व फॅमिली आहेत या फॅमिली पण तुम्हाला करून ठेवायच्या आहेत. आता येणाऱ्या जे काही मेस आहे त्या मेस मध्ये पण तुम्हाला याच्यावर कशा पद्धतीचे क्वेश्चन तयार होतील या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर काय आहे स्टोमाटा अँड देअर टाइप्स आहेत, अॅनामोलस सेकंडरी ग्रोथ आहे, स्पष्ट मेन्शन आहे सिलेबस. त्याच्यामुळे काही विषय आपल्याला जास्त काही आपल्याला एफर्ट घ्यायला लागत नाही, स्पष्ट आणि क्लिअर मेन्शन आहे. अॅनाटॉमी ऑफ C3 अँड C4 प्लांट डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गॅमेटोफाइट्स, पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर एंडोस्पर्म अँड इट्स डेव्हलपमेंट अँड फंक्शन. त्याच्यानंतर काय आहे पॅटर्न ऑफ एम्ब्रिओ डेव्हलपमेंट आणि त्याच्यानंतर आहे पॉलिएम्ब्रिओनी, अपॉक्समी आणि ऍप्लिकेशन ऑफ फायलोजेनी, फायलोनॉलॉजी. या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत या स्टोमाटा अँड देअर टाइप्स मध्ये करायच्या आहेत. वेगवेगळ्या टाइपच्या फॅमिलीज आहेत, अँजिओस्पर्म्स आहेत, जिम्नोस्पर्म आहेत. हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला 20+ लेक्चर्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि हा जो टॉपिक आहे हा पण 25+ मार्क्स तुम्हाला देऊ शकतो, इतक्या ताकदीचा हा टॉपिक आपल्याला तिथं पाहायला मिळतो. त्याच्यामुळे काय आहे या टॉपिकवर पण व्यवस्थित पद्धतीने लक्ष दिलं तर तुम्हाला काय आहे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर एक सोपा एरिया आहे, एकदम एवढा काही कठीण आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण आपण जनरल प्रिपरेशन करताना, प्रिलिमची प्रिपरेशन करताना, इतर कोणत्याही प्रिपरेशन करताना आपण हा जो एरिया आहे हा मोस्ट ऑफ द टाइम टच केलेलाच आहे. पण तरी पण आपल्याला काय आहे 7-8 लेक्चर याच्यावर घ्यावाच लागतील, कारण त्याच्यामध्ये इकॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत, कन्सेप्ट ऑफ डायनामिक्स ऑफ कम्युनिटी आहे, प्लांट सक्सेशन आहे, कन्सेप्ट ऑफ बायोस्फिअर आहे, इकोसिस्टम अँड देअर कन्झर्वेशन आहे, पोल्युशन अँड कंट्रोल इंक्लुडिंग द फायटोरेमिडिएशन आहे, फॉरेस्ट टाईप ऑफ इंडिया आहे, अफॉरेस्टेशन, डिफॉरेस्टेशन अँड सोशल फॉरेस्ट्री याच्यावर खूप जास्त भर दिलेला आहे. इंडिजिनस प्लांट्स आहेत, इंडेमिझम आहे आणि रेड डाटा बुक आहे. बायोडायव्हर्सिटी इथं विचारलेली आहे. कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, सॉवरेन राईट काय आहे,
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट काय आहे, या सर्व गोष्टी आहेत. बायोजिओकेमिकल सायकल्स आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंग आहे. आता नाही म्हणता म्हणता हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक मध्ये बरेच सारे टॉपिक्स आहेत, त्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. त्याच्यावर जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला तो डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो. म्हणजे काय आहे, आपल्याला स्ट्रक्चर्ड वेनी त्याचा उत्तर पण तयार असलं पाहिजे. असं काही नाही, जेवढे काही टॉपिक आहेत, हे जे टॉपिक असं समजा एखादी फॅमिली आहे ब्रासिकेसी, आपल्याला ब्रासिकेसी बद्दल काय गोष्टी माहिती पाहिजे, जेणेकरून आपल्याला काय आहे माहिती असून चालणार नाही, आपल्याला टिक करायचं नाही. आता आपल्याला काय लिहायचं आहे, लिहायचे असल्यामुळे काय आहे, हा जो प्रत्येक टॉपिक आहे, या प्रत्येक टॉपिकवर तो क्वेश्चन तयार करू शकतो, कारण तिथं टॉपिक मेन्शन आहेत. मग त्याच्यामुळे काय आहे, तो क्वेश्चन तयार करू शकतो. तर तुम्ही काय केलं पाहिजे, याच्यावर एक एक क्वेश्चन म्हणजे किती 180 वर्ड किंवा 120 वर्ड किंवा 96 वर्ड एवढे तुम्ही क्वेश्चन तयार करून ठेवले पाहिजे. का बरं म्हणतो, तर हा जो क्वेश्चन आहे हा 15 मार्कासाठी क्वेश्चन आहे, हा 10 मार्कासाठी क्वेश्चन विचारू शकतो आणि हा 8 मार्काचा क्वेश्चन विचारू शकतो. कारण याच्यामध्ये 8 मार्कासाठी 96 वर्ड लिहिले जातात, 10 मार्कासाठी तुम्हाला 120 शब्द लिहिले जातात आणि 15 मार्कासाठी किती आहेत, 15 मार्कासाठी 180 वर्ड लिहिले जातात. जर तुम्ही हा टॉपिक प्रत्येक टॉपिक जर 180 वर्ड मध्ये करून ठेवला तर काय आहे, तुम्हाला याच्यामध्ये तो सहज कन्वर्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे 180 वर्ड मध्ये तुम्ही जर लिहून ठेवला तर तुमचा तो टॉपिक क्लिअर होऊन जातो आणि काय लिहायला पाहिजे आणि काय नाही लिहायला पाहिजे या सर्व गोष्टी क्लिअर होऊन जातात. मग काय करतात, सुरुवातीला नोट्स म्हणूनच याला युज करा. हा जो काय आहे टॉपिक, तो प्रत्येक टॉपिकला 180 वर्ड मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून काय आहे तुमचा प्रत्येक टॉपिक क्लिअर होऊन जाईल. आणि काय लिहिलं पाहिजे, काय नाही लिहिलं पाहिजे, कोणत्या डायग्राम असल्या पाहिजे, या सर्व गोष्टी तिथं मेन्शन होऊन जातात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने याची प्रिपरेशन करायची आहे. दिसायला सोपा दिसतो है ना, कव्हर पण आपण इझी करू शकतो, पण काय आहे तुम्हाला लिहायला लागतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक टॉपिक बद्दल इन्फॉर्मेशन आणि सटीक इन्फॉर्मेशन पॉईंट वाईज असली पाहिजे, एवढं महत्वाचं आहे. याला 7+ लेक्चर लागू शकतात है ना, 7+ लेक्चर लागू शकतात. आणि हा पण एरिया आहे, तुम्हाला 10 ते 15 मार्क्स तुम्हाला हा देऊ शकतो, इतका ताकदीचा हा एरिया आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतर आहे फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. आता फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हा एक पोटेन्शियल एरिया आपल्याला तिथं पाहायला मिळतो. आता इथं तुम्हाला खूप वेळ, तुम्हाला टाइम जो आहे, तुम्हाला तो हा टाइम कंझ्युमिंग आहे, पण तुम्हाला तो टाइम द्यावा लागेल याला. हा जो एरिया आहे, या एरियाला जर तुम्हाला काय आहे, बॉटनी असेल, झुलॉजी असेल, प्लांट फिजिओलॉजी असेल किंवा अॅनिमल फिजिओलॉजी असेल, याच्यामध्ये तुम्हाला टाइम द्यावाच लागेल. कारण काय आहे, इथून खूप जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारायचे असतात. कारण 8 मार्काचा क्वेश्चन असो तर 10 असो किंवा 15 असो, तुम्हाला तो विचारला जाणार. त्याच्यामुळे काय तुम्ही तिथंच टाइम स्पेंड केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, कारण इथूनच तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन पाहायला मिळतात. आता हा फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री मध्ये काय आहे, फिजिओलॉजीचा विचार केला तर वॉटर रिलेशन आहे. याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी, याच्यामध्ये तुम्हाला वॉटर रिलेशन विचारलेलं आहे, मिनरल न्यूट्रियन्स अँड आयर्न ट्रान्सपोर्ट विचारलेलं आहे, मिनरल डिफिशियन्सी विचारलेली आहे है ना, मिनरल डिफिशियन्सीज विचारलेली आहेत. त्याच्यानंतर काय आहे, फोटोसिंथेसिस, फोटोकेमिकल रिएक्शन विचारलेलं आहे, फोटो फॉस्फोरायलेशन अँड कार्बन पाथवे इंक्लुडिंग C2 पाथवे है ना, C3, C4 अँड कॅम्प पाथवे, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे विचारलेल्या आहे. मग फिजिओलॉजी करताना ह्या सर्व गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत आणि ह्या तुम्ही या पद्धतीने डील केल्या पाहिजे. रेस्पिरेशन विचारलेलं आहे, अनारोबिक, एरोबिक है ना, इंक्लुडिंग द फर्मेंटेशन, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन अँड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, हे जे काही रेस्पिरेशनची पद्धत आहेत है ना, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असेल, ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन असेल, फर्मेंटेशन आहे है ना, ह्या सर्व एरोबिक आहे, अनारोबिक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे, याच्यामध्ये कव्हर करायच्या आहे. कशामध्ये, फिजिओलॉजीमध्ये कव्हर करायच्या आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही आणखीच असाल तर बायोकेमिस्ट्रीमध्ये काय आहे, तुम्हाला एन्झाईम्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे एन्झाईम्स आहेत, को एन्झाईम्स आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबॉलिझम आहे, पिगमेंट अँड फोटो रिसेप्टर्स आहेत, त्याच्यानंतर ग्रोथ सबस्टन्स अँड देअर केमिकल नेचर आहे, रोल आहे, ऍप्लिकेशन ऑफ इन ॲग्री हॉर्टिकल्चर आहे, स्ट्रेस फिजिओलॉजी आहे, सीड फिजिओलॉजी आहे, डॉर्मन्सी आहे, स्टोरेज आहे, जर्मिनेशन ऑफ सीड आहे. एवढे टॉपिक त्यांनी डिटेलमध्ये तुम्हाला तिथं दिलेले आहेत. आणि हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक कव्हर करण्यासाठी तुम्हाला किती आहे, कमीत कमी तुम्हाला 20+ लेक्चर लागू शकतात आणि हा पण तुम्हाला 40 मार्क्स देऊ शकता, इतका ताकदीचा हा एरिया तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे काय आहे, मी सांगताना तुम्हाला सांगतो की आहे तुम्ही इथं टाइम स्पेंड केला पाहिजे. त्याच्यानंतरचा एरिया आहे म्हणतो जेनेटिक्स. हा पण तेवढाच पोटेन्शियल एरिया आहे. जेनेटिक्सचं तुम्हाला महत्वच माहिती आहे, कारण कोणताही टाइम जो काही पेपर सेटर आहे, तो पेपर सेटर पहिले पाहताना सेल बायोलॉजी आणि जेनेटिक्स आणि फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री या सर्व गोष्टी पाहत असतो आणि त्याच्यावर काय करतो, मोस्ट ऑफ द जे क्वेश्चन आहे तिथूनच ते फ्रेम होत असतात. त्याच्यामुळे काय आहे, याला खूप जास्त पोटेन्शियल आहे, याला खूप जास्त मार्क्स तिथं तुम्हाला देऊ शकतो. त्याच्यामुळे जेनेटिक्स करताना तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने याला टाइम स्पेंड केला पाहिजे.
त्याच्यामध्ये जेनेटिक्स मध्ये काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक्स विचारलेलं आहे, जीन वर्सेस आलेल कन्सेप्ट विचारलेली आहे, सोडोजेन आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स आहे आणि मल्टिपल फॅक्टर्स आहे, लिंकेजेस आहे, क्रॉसिंग ओव्हर मेथड्स आहेत ऑफ जीन मॅपिंग अँड इन्क्लुडिंग मॉलिक्युलर मॅपिंग, आयडिया ऑफ मॅपिंग फंक्शन विचारलेलं आहे, सेक्स क्रोमोझोम आहे, सेक्स लिंक इरिटन्स आहे, सेक्स डिटर्मिनेशन आहे, मॉलिक्युलर बेसिस ऑफ सेक्स डिफरन्सिएशन आहे, या सर्व गोष्टी तिथं विचारलेल्या आहे. म्युटेशन आहे, बायोकेमिकल अँड मॉलिक्युलर बेसिसवर म्युटेशन विचारलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे, सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आहे, सायटोप्लाझ्मिक जीन्स आहेत है ना, इन्क्लुडिंग जेन्स ऑफ मेल स्टेरिलिटी, हा पण महत्वाचा एरिया आपल्याला इथं पाहायला मिळतो. ह्या जेनेटिक्सच्या सर्व गोष्टी आहेत, हे जेनेटिक्सचे सर्व टॉपिक आहेत, हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केले पाहिजे. हा बीट बाय बीट तुम्हाला ते त्यांनी मेन्शन करून दिलेले आहेत. सिलेबसच्या बाहेर जायची गरज नाहीये. सिलेबसला जर व्यवस्थित पद्धतीने डील करून तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने टॉपिक कव्हर केले तर सर्व गोष्टी क्लिअर होतात. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बायोलॉजीचं काय विचारलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स विचारलेले आहेत. त्याच्यामुळे काय आहे, हे जे आहे मल्टीजीन फॅमिलीज आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे मायक्रोबायोलॉजी. इव्होल्युशन मध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, ऑर्गॅनिक इव्होल्युशन, इव्हिडन्स विषय, मेकॅनिझम अँड देअर थिअरीज, त्याच्या वेगवेगळ्या रिलेटेड थिअरीज आहेत है ना, ज्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या थिअरीज आहेत, म्हणजे 7-8 थिअरी असतील, तेवढ्या थिअरीज तुम्हाला माहिती असल्या पाहिजे किंवा विचारल्या जाऊ शकतील, नाही विचारल्या जाऊ शकतील, ती वेगळी गोष्ट आहे. रोल ऑफ RNA अँड ओरिजिन अँड इव्होल्युशन है ना, RNA हायपोथेसिस तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं महत्वाच्या आहेत. आणि याला काय आहे, 20+ लेक्चर लागू शकतात, इतकं ताकदीचं हे आहे. आणि हा पण तुम्हाला 40 मार्क्स देऊ शकतो, इतकं ताकदीचा एरिया आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं काम केलं पाहिजे. त्याच्यानंतरचा एरिया आहे म्हणजे तो म्हणजे प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी अँड स्टॅटिस्टिक्स. हा एरिया बीट थोडासा कठीण टाईपचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे काय आहे, हा जो आहे हा कठीण म्हणजे जर तुम्ही अग्रिकल्चरशी रिलेटेड असाल आणि तुम्ही ऍग्रिकल्चर असे बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड असाल तर सहज आहे, इझी आहे. पण जर तुम्ही जनरल जर विचारला, कोणता जनरल तुम्ही बायोलॉजी बॉटनी CBZ केला असेल तर थोडा कठीण जाण्याचे चान्सेस आहेत. पण काय आहे, लेटेस्ट आहे, जे काही टेक्नॉलॉजी आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं, बायोटेक्नॉलॉजी वगैरे त्या गोष्टीत आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे, प्लांट ब्रीडिंग आहे. प्लांट ब्रीडिंग मध्ये तुम्ही बघितलं काय, मेथड ऑफ प्लांट ब्रीडिंग, इंट्रोडक्शन आहे, सिलेक्शन आहे, हायब्रिडायझेशन आहे, पेडिग्री मेथड आहे, बॅकक्रॉस आहे, मास्क सिलेक्शन आहे, बल्क मेथड आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मेल स्टेरिटी आहे, हेट्रोसिस ब्रीडिंग आहे, यूज ऑफ अपोमॉक्सिस अँड प्लांट ब्रीडिंग, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं बघायच्या आहेत प्लांट ब्रीडिंग मध्ये. बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय आहे, मायक्रो प्रोपोगेशन अँड जेनेटिक इंजिनिअरिंग, मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ जीन्स अँड देअर ट्रान्सजेनिक क्रॉप्स, डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ मॉलिक्युलर मार्कर्स इन प्लांट ब्रीडिंग, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी मध्ये पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर बायोस्टॅटिस्टिक आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन विचारलेलं आहे, टेस्ट विचारलेले आहे, झेड टेस्ट, टी टेस्ट, चाय स्क्वेअर टेस्ट आहे, कोरिलेशन आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला कशामध्ये, बायोस्टॅटिस्टिक मध्ये विचारलेला. हा पण याला पण कव्हर करताना आपल्याला 15+ लेक्चर लागतील. त्याच्यामुळे काय आहे, हा 15+ लेक्चरचा आहे आणि 25+ मार्क्स तुम्हाला तो देऊ शकतो. हा पण इतका आहेच. तुम्ही याच्यावर पण टाइम तुम्हाला काय आहे, प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी टाइम इन्व्हेस्ट केला तरी तुम्हाला मार्क्स येऊ शकतात. आणि याच्यामध्ये जे काही टेस्ट आहेत आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, हे केलं तरी तुम्हाला मार्क्स तुम्हाला येऊन जाते. याच्या सर्व नोट्स वगैरे आपल्याला आपल्या याच्यामध्ये ऍपमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे मॉर्फोजेनेसिस. मॉर्फोजेनेसिसवर तुम्हाला 10+ लेक्चर लागतील, कारण हा पण महत्वाचा एरिया आपल्याला इथं पाहायला मिळतो. टोटिपोटेन्सी आहे, पोलॅरिटी आहे, सिमेट्री आहे, डिफरन्सिएशन आहे, सेल आहे, टिश्यू आहे, ऑर्गन आहे, प्रोटोप्लास्ट कल्चरशी रिलेटेड आहे, सोमॅटिक हायब्रिडेशन, हायब्रिड आहे है ना, हायब्रिड आणि सायब्रिड ते विचारलेलं आहे. हा मॉर्फोजेनेसिसचा एरिया आहे. याच्यावर तुम्हाला 8 मार्काचे क्वेश्चन, हे जे काही 8 मार्क्स आहेत, हे 8 मार्क्स क्वेश्चन तयार होऊ शकतात इथं. त्याच्यानंतर प्लांट युटिलिटी आणि एक्सप्लॉयटेशन आहे, ओरिजिन ऑफ कल्टिवेटेड प्लांट्स आहेत, व्हॅल्युअल्स सेंटर ऑफ ओरिजिन आहे, प्लांट ॲज अ सोर्स ऑफ फूड फॉडर, फायबर, स्पायसेस, ब्रिवेज, ड्रग्स, नार्कोटिक्स, इन्सेक्टिसाइड, टिंबर, गम, रेझिन अँड डाईन्स, यासाठी कशा पद्धतीने त्याचा सोर्स, प्लांटचा सोर्स आपण यूज करू शकतो. लॅटेक्स आहे, सेल्युलोज आहे, स्टार्च आहे, अँड देअर प्रोडक्ट, परफ्युमेरी आहे, इम्पॉर्टन्स ऑफ इथनोबॉटनी इन इंडियन कॉन्टेक्स्ट अँड एनर्जी प्लांटेशन, या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. आणखी एक एरिया इथं माझ्या मते राहिलेला आहे, तो म्हणजे काय, आणखी तुम्हाला तिथे एक टॉपिक आहे माझ्या मते, हा इथनोबॉटनी झालेला आहे, एनर्जी प्लांटेशन झालेलं आहे, एनर्जी प्लांटेशन.
बॉटनिकल गार्डन्स है ना, इथं आणखी एक टॉपिक आहे बॉटनिकल गार्डन आणि अँड हर्बेरिया आहे. हा, बॉटनिकल गार्डन आणि हर्बेरिया याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं द्यायची आहे. हर्बेरिया तुम्ही बीएससी करता असताना, बॉटनी असेल किंवा झुलॉजी असेल करताना तुम्ही ते केलंच आहे ना. एक आपल्याला कलेक्शन ऑफ प्लांट्स, फ्लॉवर, त्या सर्व गोष्टी करायच्या असतात, त्या सर्व गोष्टी आहेत. आता याचा जर विचार केला, आता याच्या सर्वांचा जर विचार केला तर आपल्याला काय आहे, हे जे लेक्चर बघितले तर काय आहे, आपल्याला ओव्हरऑल जर लेक्चर बघितले आणि जर आपण त्याचा काउंट घेतला तर 137 प्लस लेक्चर आपल्याला त्याला पाहायला मिळतात है ना. इतके लेक्चर त्याला लागतील ह्या सर्व पूर्ण बॉटनी ऑप्शनल संपवायसाठी. बॉटनी ऑप्शनल जर संपवायचं असेल तर तुम्हाला किती आहे, 137 प्लस लेक्चर तिथं असले पाहिजे. एवढे जर लेक्चर असतील तर तो ऑप्शनल पूर्ण कंप्लीट होईल, अदरवाईज तो ऑप्शनल कंप्लीट होणार नाही. मग त्याच्यामुळे काय आहे, हे 137 म्हटल्यावर काय आहे, कमीत कमी 3 ते 4 मंथ आपल्याला त्याला कंप्लीट करण्यासाठी लागू शकतात. मग याचा अर्थ काय आहे, एक ऑप्शनल संपवायला तुम्हाला 3 ते 4 महिने 100%च लागतील, एवढं शुअर आहे. त्याच्यामुळे काय आहे, तुम्ही काय आहे आतापासूनच एक ऑप्शनल केला पाहिजे. एक ऑप्शनल जर आता केला नाही तर समोर जाऊन तुम्हाला काय आहे त्याचा तुम्ही सरेंडर करू शकता. तुम्ही सरेंडर करा, कारण माहिती आहे का, 2 ऑप्शनल येत्या ज्या काही 4-5 महिने आहेत त्या 4-5 महिन्यामध्ये कव्हर होत नाही. त्याच्यामुळे काय आहे, आताच तुम्ही टाइम स्पेंड केला पाहिजे. एक ऑप्शनल आता तयार करून ठेवल्यानंतर दुसरा ऑप्शनल त्या 3 महिने आणि दीड काय 2 महिने राहतील, त्याच्यानंतर तुम्ही काय आहे आन्सर रायटिंग करून तुम्ही तो पेपर चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. मग त्यासाठी काय आहे, एका ऑप्शनलला आता महत्व दिलं पाहिजे. बॉटनी असेल किंवा झुलॉजी असेल, ज्यांनी हा जो फॉर्म मध्ये फिलअप केलेला आहे त्यांनी बॉटनी आणि झुलॉजी पैकी कोणताही एक सुरू केला तरीही बेस्ट आहे. नंतरचा टाइम सेव्ह राहतो, नंतर खूप जास्त प्रॅक्टिस करायची आहे. कितीही लेक्चर केलं, कितीही टेस्ट सिरीज केल्या, सॉरी कितीही लेक्चर केले, कितीही तुम्ही नोट्स वाचल्या, तर इव्हन तुम्ही जतपर्यंत लिहत नाही, जतपर्यंत तुम्ही ते उतरवत नाही, तत्पर्यंत त्याचा काहीच फायदा होत नाही. तुम्ही कितनंही तज्ञ असू द्या, पण वेळामध्ये 3 तासामध्ये तुम्हाला किती लिहायचे आहे, 3 तासामध्ये तुम्हाला एकूण 19 आन्सर्स लिहायचे आहेत. 19 आन्सर लिहायचे आहेत है ना. याच्यामध्ये किती लिहायचे आहेत 19 आन्सर मध्ये, पहिला जो क्वेश्चन आहे त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 5 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. किती लिहायचे आहे, 5 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. दुसरा क्वेश्चन आहे, त्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन लिहायचे आहेत. एक शॉर्ट आहे आणि 2 काय आहेत, एक शॉर्ट आहेत, 2 लॉंग क्वेश्चन आहेत. तिसरा क्वेश्चन आहे, त्या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये काय आहे, 3 क्वेश्चन आहेत. चौथा क्वेश्चन आहे, त्या चौथ्या क्वेश्चन मध्ये 3 क्वेश्चन आहेत, सेम याच पद्धतीचे आहेत. आणि हा जो पहिला क्वेश्चन आहे हा कंपल्सरी आहे, पहिला क्वेश्चन कंपल्सरी आहे. पाचवा क्वेश्चन जो आहे, पाचवा क्वेश्चन मध्ये तुम्हाला 5 शॉर्ट नोट लिहायचे आहेत. आणि ह्या 5 शॉर्ट नोट्स काय आहे, ह्या पण कंपल्सरी आहेत. म्हणजे पहिला आणि जो 5वा क्वेश्चन आहे तो कंपल्सरी तुम्हाला तिथे लिहायचा आहे. आणि हा आहे प्रत्येक क्वेश्चन जर बघितला तर आपल्याला 40 मार्काचा प्रत्येक क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन 40 मार्काचा आहे, हा 40 मार्काचा, हा 40 मार्काचा, हा 40 मार्काचा आणि हा 40 मार्काचा आहे. 6वा क्वेश्चन बघितला तर काय आहे, तिथं पण 3 आहेत, 3 क्वेश्चन आहेत. एक लॉंग आहे, एक शॉर्ट आहे, 2 लॉंग आहेत. 7वा क्वेश्चन बघितला तर तिथं 3 क्वेश्न आहेत, एक शॉर्ट आहे, 2 लॉंग आहेत. 8वा क्वेश्चन बघितला तर काय आहे, तिथं पण 3 क्वेश्चन आहेत, एक शॉर्ट आहे, एक लॉंग आहे, एक शॉर्ट आहे, एक लॉंग आहे. अशा पद्धतीने एक शॉर्ट आहे, 2 लॉंग आहेत. अशा पद्धतीने हे सर्व क्वेश्चन्स आहेत. आता हे क्वेश्चन आहेत, याच्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत, याच्यापैकी तुम्हाला फक्त 5 सॉल्व्ह करायचे आहेत. कोणते कोणते, पहिला आणि 5वा जो आहे तो कंपल्सरी आहे. पहिला आणि 5वा जो क्वेश्चन आहे हा कंपल्सरी आहे. याच्यामध्ये काय आहे, 5 शॉर्ट नोट्स आहेत, इथं 5 शॉर्ट नोट्स आहेत, ह्या कंपल्सरी आहेत. दुसरा आहे, एक पहिला आणि 5वा क्वेश्चन झाला, हा सेक्शन आहे, इथं सेक्शन आहे, हा सेक्शन बी आणि हा सेक्शन ए है ना. हा सेक्शन ए चा एरिया, हा सेक्शन बी चा एरिया. आता काय आहे, सेक्शन ए मधला पहिला क्वेश्चन कंपल्सरी होता, सेक्शन बी मधला 5वा क्वेश्चन कंपल्सरी होता. आता त्याच्यानंतर काय आहे, सेक्शन ए मधला एक क्वेश्चन घ्या आणि सेक्शन बी मधला एक क्वेश्चन घ्या. आता त्याच्यामध्ये काय आहे, सेक्शन ए मधला आपण दुसरा क्वेश्चन घेतलेला आहे, सपोज दुसरा क्वेश्चन घेतला आणि सेक्शन सी मधला आपण 6वा क्वेश्चन घेतला है ना. मग या दुसऱ्यामध्ये काय आहेत, 3 क्वेश्चन आहेत, याच्यामध्ये पण आहे 3 क्वेश्चन आहे. आता एक कोणताही घ्या, तुम्हाला वाटेल तिथून उचलला तरी चालेल. मग आता काय आहे, सपोज मी काय करतो, 8वा क्वेश्चन घेतो, इथं 8वा क्वेश्चन घेतला. आता या 8व्या क्वेश्चन मध्ये पण 3 क्वेश्चन आहेत. मग एकूण क्वेश्चन किती झाले, 5 1 5 5 2 10 10 9 एकूण 19 झालेले आहेत. मग तुम्हाला 19 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि तुम्हाला त्यासाठी किती आहे, 3 तास हा एवढा वेळ तुम्हाला तिथं आहे.
मग ह्या 3 तासामध्ये तुम्हाला 19 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामध्ये किती आहेत? त्याच्यामध्ये 10 आणि 3 13 शॉर्ट नोट्स आहेत. 13 शॉर्ट नोट्स आहेत. या 13 शॉर्ट नोट्स मध्ये पण आणखी एक सब डिवायडेशन आहे की 13 मध्ये 3 शॉर्ट नोट्स ह्या 10 मार्काच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 10 शॉर्ट नोट्स ह्या 8 मार्काच्या आहेत. हे पण तुम्हाला डिवायडेशन लक्षात असलं पाहिजे, है ना. त्याच्यानंतर काय आहे? त्याच्यानंतर आणखी 6 क्वेश्चन आहेत, है ना. लॉंग क्वेश्चन आहेत. लॉंग किती आहेत? 6 क्वेश्चन आहेत. आणि हे किती आहेत? हे 15 मार्काचे आहेत. हे जे 6 लॉंग क्वेश्चन आहेत हे किती आहेत? हे लॉंग क्वेश्चन आहेत आणि हे किती आहेत? 15 मार्कासाठी आपल्याला विचारले जातात. मग असे एकूण 19 क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहे आणि त्यासाठी 3 तास वेळ आहे. आणि हा 3 तास वेळ जतपर्यंत प्रॅक्टिस नाही आहे तत्पर्यंत हा वेळ सफिशियंट ठरत नाही. प्रॅक्टिस असेल, खूप जास्त प्रॅक्टिस असेल तरच 19 अटेम्प्ट होते. त्यासाठी काय आहे? प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर तुमचा आन्सर तयार पाहिजे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकला डील करता आलं पाहिजे. प्रत्येक साईड टॉपिकच्या नोट्स पाहिजे. तुम्हाला तोंडी पाठ पाहिजे टॉपिक, जेणेकरून काय आहे? टाइम न लागता फटफट पटपट लिहिता आलं पाहिजे. अशा पद्धतीने हे ऑप्शनल करायचे आहे. तुम्ही जॉईन करा. रेझोनन्स आयएस हे 2 ऑप्शनल आहेत, बॉटनी आणि झुलॉजी. त्याच्यावर खूप जास्त पद्धतीने ताकदीने काम करते. मी माझा पूर्ण टाइम या 2 ऑप्शनसाठी देतोय. त्याच्यामुळे काय आहे? आणि जनरल टॉपिक, जनरल जे विषय आहेत, जनरल विषय आहेत, कोणत्याही विद्यार्थ्याला जर तुम्ही सायन्समध्ये जर आपण जनरल आपण प्रिलिम करतो, प्रिलिम मध्ये जे सायन्स आहे त्याचंच हे एक्सटेन्शन आहे. जनरल सायन्स करताना ज्या पद्धतीने बॉटनी आणि झुलॉजी करतोय तुम्ही, ते झुलॉजी आणि बॉटनी इथं पण तशाच पद्धतीचं आहे. फक्त काय आहे? थोडंसं एक्सटेन्शन करून त्याला दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हा जो सिलेबस आहे हा नोन सिलेबस आहे. तुम्हाला माहिती नाही असं होत नाही. प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये माहिती आहे. जनरल लाईफ मध्ये आपण पाहिलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे या सिलेबस याच्यामध्ये भीती वाटण्यासारखा काहीच सिलेबस नाहीये आणि सर्व नोन सिलेबस तुम्हाला पाहायला मिळतो. सोपा विषय आहे. दोन्ही विषय सोपे आहेत. तुम्ही हे राज्यसेवेसाठी पण युज करू शकता. राज्यसेवेसाठी आपला 2 ऑप्शन इथे करतोच. राज्यसेवेमध्ये थोडंसं एक्सटेन्शन मध्ये आणखी थोडासा ब्रॉड करून दिलेला सिलेबस आहे. सिलेबस सेम आहे, कॉपी पेस्ट आहे, फक्त थोडासा कट केलेला होता. तो कट केलेला जो सिलेबस आहे तो आपण पेस्ट करू आणि काय आहे आपण तो पण राज्यसेवेसाठी पण तुम्ही या 2 मधला तुम्ही एखादा ऑप्शनल तिथे टाकू शकता. त्याच्यामुळे काय आहे? हे जो ऑप्शनल आहेत हे ऑप्शनल करायचं असेल तर तुम्ही आता रेझोनन्स सायन्सला जॉईन केलं पाहिजे. आतापासून आपल्याला आन्सर रायटिंगला तयारी करावं लागेल. आतापासून आपल्याला काय करावं लागेल? त्याच्यावर फोकस करावं लागेल. त्यासाठी तुम्ही आलं पाहिजे, जुळलं पाहिजे. थँक्यू, धन्यवाद.